सन्मान देशपांडे सर, माजी चेअरमन आमचे मार्गदर्शक जिल्हा शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष आणि तज्ञ संचालक होते सर. या संस्थेमध्ये सर्व आपले अनुभव पूर्णपणाला लावणारे सर्व संघटनाचे पदाधिकारी म्हणजे आपले संचालक आदरणीय देवेंद्र पाटील सर, आदरणीय वाघमारे सर, आदरणीय श्री मधुकर काकडे सर, माझे सहकारी आदरणीय गणेश चिंतेकर सर आणि त्यांचा सत्कार होते, सन्मान होते. तुला मी म्हणजे बालवाडीपासून बघतोय असे आमची आवडती सगळ्यांची तुम्हाला प्रतीक्षा. आज डॉक्टर होताना काल परवा मी वाचलं सर अभंगाचे एक तुकाराम महाराज सर की भाग गेला, सीन गेला, अवघा आनंद झाला. भगवंतांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जो काही सीन होता तो कालच्या खेळीचा वापर लिहिलेला आहे. आणि आता आनंदी आनंद जिकडे तिकडे शिक्षक वर्गामध्ये संपूर्ण ज्या परिवारामध्ये फाईट झालाय तो सीन भाग आता हलका होण्याचा क्षण आजचा हा दोघे परिवाराचा नाही तर सर्व शिक्षक वर्गात झालेला आहे. कारण आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये सर्व शिक्षक वर्गाचेच मुलं मुली आम्ही सगळ्यांच्या घरी बापाचं आपलं सगळ्यांचं अभिनंदन करताना बघितले सगळ्यांचे ते आनंद आम्ही विकत होतो. काळजात कायम स्वरूपी घर करून विकत होतो. गणेशराव मधुकरजी आपण बघतोय देवेंद्र सर, सुभाषराव आपले सगळ्यांचीच मुलं आज तुमची शिष्यवृत्ती मुलं बाळाची पाय पाळण्यात दिसतात. आज विकासची सुद्धा त्याच मार्गात चालू आहे. ताईंची मुलगी डॉक्टर होते आणि आमची प्रत्यक्षाचं जर बघितलं आपण तर बाळाची पाय पाळण्यात दिसतात. भगवानरावनी लहानपणापासून खरा बाप काय असतो प्रचंड ऊर्जेची थाप आणि ऊर्जेचा स्रोत हा खरा बाप असतो. त्यांनी दाखवून दिले. मग त्या आपल्या कुटुंबापुरतं माहिती का प्रतीक्षापुरतं किंवा भयापुरतं माहिती का नाही. त्यांनी कैलास सारख्या मुलाला सुद्धा भावाच्या मुलाला सुद्धा त्याचं सुद्धा बालपणाचं शिक्षण असेल, त्याला पूर्ण शिक्षकीय म्हणजे त्याचं डीएड असेल, डीएडच्या नंतर नोकरीच प्रयत्न असतील, नोकरी लागल्यानंतर गावाजवळ नोकरी घेण्यासाठी प्रयत्न असतील. या सगळ्या खटाटोपामध्ये मी त्यांचा जवळून प्रवास मागच्या 30 वर्षांमध्ये पाहिलेला आहे. कारण माझी त्यांची सुरुवात त्यांच्या सोबतच असल्यामुळं भगवानराव हे एका कुटुंबापुरतं माहिती करतात, व्यापक दृष्टिकोनातून विचार करतात आणि निसर्ग सुद्धा पाहत असतो की जेव्हा आपण काही चांगलं करत राहतो निसर्ग सुद्धा भगवानराव या रूपात तुम्हाला एक मोठा आनंद तुमच्या म्हणजे तुमच्या ओटीमध्ये तुमच्या झोळीमध्ये प्रतीक्षेचं पण टाकलेलं आहे. आणि प्रतीक्षाची निवड झालेली आपल्या सर्वांना सांगताना आनंद वाटतो की जिल्हा परिषदमध्ये ज्या काही हालचाली असतात म्हणजे जिल्हा परिषदच नाही, आपली जिल्हा परिषद नाही तर आपल्या शिक्षण खात्यामध्ये म्हणजे कुठे असेल मी नसेल नाही पण प्रत्येक ठिकाणी दिसेल आहे गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टीची जानकारी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये असते. ते कशी माहिती घेतात हे त्यांनाच माहिती, पण त्याप्रमाणे त्यांनी माहिती त्यांच्याकडे असते. आणि जेव्हापासून प्रतीक्षेची जागा निघाल्या होत्या तेव्हापासून ते जिल्हा परिषदच्या त्या जागेसाठी त्यांनी खूप प्रामाणिकपणे प्रयत्नशीलपणे म्हणजे कटाक्षाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि आज ते यश प्रतीक्षेच्या पदरी पडलं. आणि खास करून आता तुम्हाला मी असं की तुमच्या परिसरामध्ये आपल्या ज्या भूमीमध्ये तिचे जन्मगाव झालेलं आहे धुळा, राळा, आम्ही, धामणगाव, चनेगाव हे जो परिसर त्यांचा जन्म भावाचा परिसर किंवा भावाचा परिसर आहे त्याच परिसरामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून तुमची नियुक्ती होणं याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट काय आणि तुला एक मोठी संधी मिळाली. ते हॉस्पिटल किंवा तिथलं जे ग्रामीण रुग्णालय तिथे अनेक डॉक्टरांच्या सानिध्यात मी असल्यामुळं मागील 30 वर्षापासून तिथे झालेले प्रत्येक डॉक्टर मी म्हणजे त्याचं ते माझे फॅमिली मेंबर मी त्याच्या फॅमिली मेंबर तिथल्या कामाचा आवडा मला माहिती. संजय आनंदराव जोशी पहिले डॉक्टर त्या ठिकाणी होते श्यामला, त्याच्यानंतर जाधव डॉक्टर राजूला रिटायर झाले. त्या दोन्ही डॉक्टरांच्या प्रयत्नातून तिथं चाललेलं काम मी पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षाने एक मोठी संधी या ठिकाणी दाभाडी उपकेंद्रामध्ये एक मेडिकल ऑफिसर म्हणून संधी मिळालेली आहे. त्यामुळं तिचं नक्कीच उज्ज्वल भविष्य आता दिसतंय. बबनरावचं आणि बोर्डे परिवाराची खूप एवढं प्रचंड मेहनत या पाठीमागे आहे. किंवा आता इथं सगळ्या गोष्टी चालू असताना म्हणजे तिचे ऍडमिशन असतील किंवा त्याच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टीकडं तुझं दररोज बोलणं असेल हे अत्यंत म्हणजे एकदम तीक्ष्ण नजरेने बघत सगळ्या गोष्टी असतात. ऍडमिशन घेताना त्यांचे धावपळ वाढवणे